नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आधी मी कार्यक्रम सुरू करायला थोडा उशीर झालाय, त्याबद्दल क्षमा असावी. जनरली असं होत नाही, पण तुम्ही बघताय आमचा सेटअप नव्याने आम्ही काय काय प्रयोग करत आहोत, प्रोजेक्टर काय, शूटिंग काय, सगळं. त्यामुळे थोडे अजून पूर्ण माहिती नसल्यामुळे थोडं भर होतं, तुम्ही आम्हाला समजून घ्या नक्कीच असं वाटतं. आता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपला हा कार्यक्रम जसा गेल्या वर्षी झालेला तोच प्रयत्न आम्ही केला. आता 181वा कार्यक्रम आहे, 14-15 वर्ष आमचं. आणि नेहमीच आम्ही जरी आमचं उद्दिष्ट पहिल्यापासून पत्रकारितेचं साहित्य, मनोरंजन, कला याला जास्त उत्तेजन द्यायचं असतं, पण आम्ही आता कालानुरूप सगळे कार्यक्रम करत होतो. आता वर्षा ऋतूमध्ये गेल्या वर्षी मला वाटतं 1 जुलैला कार्यक्रम झाला, नभ उतरवा तोच प्रकार फक्त वेगळ्या नावाने श्रावण शरीफ त्यावेळी आम्ही ठेवले कार्यक्रम. आणि विशेष पत्रकारितेचं असं आहे की आम्ही नुसता एखादा कुठलाही कार्यक्रम जाहीर केला म्हणजे कुठला, आता त्या दिवशी गीत रामायण झालेला काय किंवा इतर कार्यक्रम, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. आणि त्यामुळे आम्ही काय जनरली अजून तरी सिनियर सिटीजनची मेजॉरिटी वाटते आपल्याकडे, पण ह्या सगळ्यांमध्ये जे सुप्त गुण आहे ते प्रत्येकाला आता वाटलं बा चला आपले गुण जे आहेत ते 4 लोकांसमोर यावे. आणि त्यामुळे आम्हालाही ह्या कलाकारांचा शोध घ्यायला खूप सोपं झालं. काही लोक गुण खूप चांगले आहेत, ते गाण्याचे असो, ऍक्टिंगचे असो किंवा इतर असो, पण स्वतःहून येत नाही. पण हे कार्यक्रम आम्ही जाहीर केल्यानंतर आम्हाला बऱ्याच कलाकारांचा शोध लागला. तसेच आता आजच्या वर्षा ऋतूच्या दृष्टिकोन आम्ही जो श्रावणसारी कार्यक्रम ठेवलाय, जवळजवळ 20-22 लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला. पण शेवटी आम्हाला वेळेच्या बंधनाप्रमाणे 1-1.5 तासात होईल असे आम्ही साधारण 18-20 कलाकार आपले आहेत. आज म्हणजे पावसाळ्यात श्रावणा निमित्त फक्त कोणती गाणी, कोण कविता असेच आज आपण घेणार. साधारण 1-1.5 तासाचा कार्यक्रम होईल. तर आपण आता मी जास्त काय पालायला होत नाही. सूत्र मी आपले आजचे निवेदक माधुरी डिचवलकर आणि नितीन जाधव यांच्याकडे सूत्र देतो. नमस्कार रसिको. एक आम्ही थोडा आगळा वेगळा कार्यक्रम सादर करायचा प्रयत्न करतोय, तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा बाळगून मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी नितीन जाधव आणि माधुरी डिचवलकर हे आम्ही दोघंजण सूत्रसंचालन करणार आहोत. आणि एका मागोमाग एक गाणी येतील, कविता येतील आणि त्यावेळेला आपल्याला स्क्रीनवर काही फोटोग्राफ्स दिसतील, गाणी दिसतील. तर हा मेन कन्सेप्ट आहे. तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. थोडं टेक्निकल गोष्टी जर असतील काही, कारण आमचा पहिलाच प्रयत्न आहे, तर टेक्निकल डिफिकल्टी आली तर समजून घ्या आम्हाला. ठीक आहे, कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. नमस्कार. श्रावण महिना म्हटला की आपल्याला पटकन आठवते आपली बालपणीची कविता. कुठची? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. तर हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला शहराच्या बाहेरच जायला हवं. आता आपल्या शहरात इथे तर काय कुठे बघायला मिळत नाही, पण आपण अशोकनगर मधले रहिवासी एवढे नशीबवान आहोत की आपल्याला प्रियदर्शनी सारखं एक निसर्गरम्य ठिकाण मिळालेलं आहे, जिथे आपण आपले कार्यक्रम सादर करतो आणि आपला एक वेळ त्या निसर्गात घालवतो. आपल्याला जास्त कुठे बाहेर जायला लागत नाही. तर आता आपण पुढचा कार्यक्रम घेऊया. निसर्गाचं चित्र हे चक्र हे असंच चालू राहतं. पावसाळ्यानंतर हिवाळा आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा. उन्हाचे चटके सहन करत झाडं मुकाट्याने उभी असतात. दूरवरचा परिसर हा सगळा भकास, डोंगर उदास आणि आजूबाजूचा परिसर हा निष्फळ झालेला असतो. आणि माणसं सुद्धा घामाने नुसती भिजलेली चिंब असतात. अशा वेळी सगळी सृष्टी ही पावसाची अगदी आतुरतेने प्रतीक्षा करत असते. अशा वेळी आरती प्रभू लिहितात की ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना. तर रवा दिघे यांच्या कवितेतला शेतकरी म्हणतो, पड रे पाण्या कर पाणी पाणी कर पाणी पाणी, शेत माझ लईता नेल चातकावानी. अशी सगळी सृष्टी वाट पाहत असते पावसाची.
खरंच शेतकऱ्याची मिराजदारी या पावसावरच असते. पाऊस म्हणजे नव्याची सुरुवात आहे, आयुष्याची नवीन सुरुवात आहे. लहानपणी पावसाची भिजण्यात मजा काय औरच होती. पाऊस जरी हा शब्द जरी कानावर आला तरी आपण बालवाडीत शिकलेल्या कविता आपल्या कानावर येतात. ये रे रे पावसा तुला देतो पैसा, सांग सांग बोलानात पाऊस पडेल काय. आणि पाऊस पडायला लागला की आपण आईला म्हणतो टप 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 बाहेर काय वाजतंय ते पाहू, चल ग आई पावसात नाहू. अशीच भरपूर बालगीत आहे. त्यातलंच एक आता बालगीत इथे सादर होणार आहे. नाच रे मोरा. नाच रे मोरा ह्या गाण्याची कथा अशी आहे की पु ल देशपांडे आणि गदिमा एकदा असंच गप्पा मारत पोरकटपणा करत बसले होते. आणि मग पु ल म्हणाले की उद्या शूटिंग आहे, तुम्ही मला अजून गाणं दिलं नाही आहे. तर ते म्हणाले, गदिमा म्हणाले, सुपारी कात्रीतच म्हणाले, तुला कसं गाणं हवं आहे. तर ते म्हणाले, मला बालगीत हवं आहे आणि नाच ग घुमा कशी मी नाचू अशी साधारण चाल हवी आहे. तर गदिमाच ते शब्दप्रभू ते म्हणाले, लिही, मी सांगतो तसं. आणि पु ल लिहू लागले, गदिमा सांगू लागले, पु ल लिहू लागले आणि भरभर भरभर कागदावर शब्द झरू लागले. आणि असा ह्या एका अजरामर गीताचा असा पटकन जन्म झालेला आहे. असं मोठ्यांच्या लहानांपासून मोठ्यांच्या मनात लहान मुलांसारखं दडून बसलेलं गीत सादर करत आहे अर्चना सावंत. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. घर घर खार धरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात नाव काहीतरी गाऊ, पावसात नाव काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. टिंब टिंब तळ्यात नाचती रे, टप टप कानात वाजती रे. पावसाच्या रेखात खेळ खेळू दोघा, पावसाच्या रेखात खेळ खेळू दोघा. श्रेयाचा उघड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कामा, आभाळात छान छान सातरंगी कामा, कामाने खाली त्याला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच.
धन्यवाद अर्चनाताई. मस्त मस्त. पृथ्वी आणि नभाचं मिलन म्हणजे पाऊस. पृथ्वी आणि नभाचं मिलन म्हणजे पाऊस. वळवाचा पाऊस बरसला की पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे मातीच्या गंधाने गगनाचा गाभारा भरून जातो. त्याप्रमाणे निसर्गदत्त प्रतिभा असलेल्या आणि रोजच्या जगण्यातल्या गोष्टी अत्यंत सुंदर शब्दात गुंफणाऱ्या कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई या शेतकरी होत्या. बहिणाबाईचा आला पयाला पाऊस या कवितेत पावसाच्या चढत्या रूपाचे वर्णन केलेलं आहे. पाऊस येतो तेव्हा आधी नुसता सळा, मग सरीवर सरी धुमधडाका, मग ललकारी मारत येतो आणि त्यानंतर गडगडाट. बहिणाबाई शब्दाच्या कुंचल्याने निसर्गाचं विविध रूप रंगरूप अगदी सहज रंगवतात. पाऊस जणू देवाच्या डोळ्यातले अश्रू आहे अशी सुंदर कल्पना त्या मांडतात. बहिणाबाईची कविता ऐकूया वंदना दलाल यांच्याकडून. नमस्कार मंडळी. माझी आजची कविता आहे बहिणाबाई चौधरींची आला पाऊस. अतिशय साधेपणा, शब्दांचा गोडवा आणि ग्रामीण बाळ यामुळे मी या कवितेची निवड केली. बघा तुम्हालाही आवडते काही कविता. आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी, धरत्रीचा परिमय माझं मन गेलं भरी. धरत्रीचा परिमय माझं मन गेलं भरी. आला पाऊस पाऊस आता सरीवर सरी, शेत शिवार भिजल नदी नाले गेले भरी. शेत शिवार भिजल नदी नाले गेले भरी. आला पाऊस पाऊस आला धूम धडाखाना, घर लागले गयाले खारी गेली वाहिसन. घर लागले गयाले खारी गेली वाहिसन. आला पाऊस पाऊस ललकारी ठोकत, पोर निघाले भिजत दारी चिल्लाया मारत. पोर निघाले भिजत दारी चिल्लाया मारत. आला पाऊस पाऊस गडगडाट करत, धड धड करे छाती पोर दडाले घरात. धड धड करे छाती पोर दडाले घरात. आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस. आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस. वर येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस. वर येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस. येता पाऊस पाऊस पावसाची लागे झडी. आता खारे वडे भजे घरामंदी बसा दडी. आता खारे वडे भजे घरामंदी बसा दडी. देवा पाऊस पाऊस तुझ्या डोळ्यातले आस. देवा पाऊस पाऊस तुझ्या डोळ्यातले आस. देवा तुझी रे हारास जीवा तुझी रे मीरास. देवा तुझी रे हारास जीवा तुझी रे मीरास. धन्यवाद.
छान सुंदर सादर केलेली वंदनाताई कविता. या कवितेला अहिराणी भाषेचा गोडवा आहे, त्यामुळे खूप छान वाटलं. असं पावसाचं महत्त्व मानवाने जाणलेलं होतं. ऋग्वेदामध्ये सुद्धा त्यांनी पर्जन्य सुक्तामध्ये त्यांनी पर्जन्य देवतेचं स्मरण केलेलं आहे, त्याची स्तुती केलेली आहे आणि तिच्या अनंत शक्तीचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. पर्जन्य देवतेच्या कृपेमुळे जमिनीवर उगवणारे वनस्पती, अन्नधान्य आणि सगळी जीवसृष्टी याचं वर्णन त्या सुक्तामध्ये आलेलं आहे. प्रत्येक जण अगदी तोऱ्यात म्हणतो मी जास्त पावसाळे पाहिले आहे. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा, पण प्रत्येक वर्षी पहिला पाऊस आला की मनातलं गाणं आणि कविता ओठावर येणारच. जीवनाचा आनंद लुटा, अगदी मनसोक्त जीवनाचा आनंद लुटा, अशा वृत्तीच्या सुषमा गटणे यांच्याकडून आपण एक प्रेरणादायी कविता ऐकूया. शीर्षक आहे पहिला पाऊस पडतो तेव्हा. कवी प्रसाद शिरगावकर. माझ्या कवितेचं नाव आहे पहिला पाऊस पडतो तेव्हा. थोडी विनोदी आहे, थोडी मस्तीखोर आहे. पहिला पाऊस पडतो तेव्हा एकच काम करायचं, हातातली कामं टाकून पावसात मनसोक्त भिजायचं. पहिला पाऊस पडतो तेव्हा आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणाऱ्या धारा, श्वासामध्ये भरून घ्यायचा सळसळणारा वारा. पहिला पाऊस पडतो तेव्हा कानामध्ये साठवून घ्यायचे गडगडणारे मेघ, डोळ्यामध्ये भरून घ्यायची सौदामिनीची रेघ. सौदामिनीची रेघ म्हणजे चमकणारी वीज. पहिला पाऊस पडतो तेव्हा पाऊस बनून नाचायचं, अंगणामधील डबक्यात कागदाच्या नावा सोडायच्या. आपलं असं वागणं बघून लोक आपल्याला हसतील, आपला स्कूल दिला झाला असे सुद्धा म्हणतील. ज्यांना हसायचं ते हसून दे, काय म्हणायचं ते म्हणून दे, त्यांच्या दुःखांच्या पावसामध्ये त्यांचं त्यांना कळू दे. असल्या चिल्लर गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचं. पहिला पाऊस एकदा येतो हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. आणि आता शेवटी पहिला पाऊस येतो तेव्हा एकच काम करायचं, हळूच स्वयंपाकघरात जायचं, हातात गरमागरम भजी आणि कॉफी घेऊन मनसोक्त एन्जॉय करायचं. आवडली का कविता? संदेश देणारी कविता. सगळ्यांनी पावसात भिजायचं मी संदेश दिलेला आहे त्यातून. छान. पाऊस ही नव्याची सुरुवात आहे. त्या पावसाला म्हणतात वाट पाहावी तेव्हा तू येत नाहीस, वाट पाहावी तेव्हा तू येत नाहीस, आलास की उसंत घेत नाहीस. तुझं हे येण्याचं गुपित खरं म्हणजे काहीच कळत नाही. कवी संदीप खरे यांची पाऊसराव ही कविता आता अशीच उशिरा येणाऱ्या पावसावर ही आधारित कविता आहे. जसा एखादा मिजाजखोर साहेब ऑफिसमध्ये उशिरा येतो, पण आल्या आल्या सर्व कर्मचाऱ्यांना तो पटापट आदेश देऊन कामाला लावतो, असा हा कवितेतला पाऊस आहे. सादर करत आहेत मेधा जाधव. हॅलो. खरेंची पाऊसराव ही कविता सादर करते. पाऊसराव. उशिरा येण्याबद्दल सॉरी म्हणणे राहून गेले, उशिरा येण्याबद्दल सॉरी म्हणणे राहून गेले. पाऊसराव आले, पाऊसराव आले आणि तेही IT मध्ये आले. पाऊसराव आले आणि तेही IT मध्ये आले. आता त्यांचा पोशाख बघा कसा. ढग रंगाची फेल्ट हॅट, ढग रंगाची फेल्ट हॅट, अंगात तोच हिरवा सूट. ढग रंगाची फेल्ट हॅट, अंगात तोच हिरवा सूट. म्हटले कसला तो दुष्काळ बिष्काळ, गरमी बिरमी सारे झूट. कसला तो दुष्काळ बिष्काळ, गरमी बिरमी सारे झूट. झोकात चालणे, झोकात चालणे, गडगड हसणे, डोळ्यात विजा 170. झोकात चालणे, गडगड हसणे, डोळ्यात विजा 170. आणि हिरव्या हिरव्या सुतावरती मृदुगंधाचे सुंदर अत्तर. आणि हिरव्या हिरव्या सुतावरती मृदुगंधाचे सुंदर अत्तर. पाऊसराव आले, पाऊसराव आले आणि ऑफिस सारे हलून गेले. पाऊसराव आले आणि ऑफिस सारे हलून गेले. हाताखालच्या मंडळींना हुकून गेले. पावसाचे असिस्टंट वाऱ्यास म्हटले आधी दरी सगळी झाडून घे. वाऱ्यास म्हटले आधी दरी सगळी झाडून घे. कामास लागा,
कामास लागा फांद्यावरच्या पानास खबर दे. ढगांनी झाडू मारून सगळे ऊन साफ केले. ढगांनी झाडू मारून सगळे ऊन साफ केले आणि धुपासारखे धुके सगळीकडे पसरून गेले. आणि धुपासारखे धुके सगळीकडे पसरून गेले. धबधब्यांना आदेश केले. धबधब्यांना आदेश गेले. मारा उड्या, चालू व्हा. ढग घेतोय झाडून, तुम्ही मागून पुसून घ्या. ढग घेतोय झाडून, तुम्ही मागून पुसून घ्या. धरती खालच्या निजल्या बीजास, धरती खालच्या निजल्या बीजास थेंब थेंब टप्पल मारून म्हटले, सोडा आळस, आता वरती यायचे फुली फुलून. सोडा आळस आणि आता वरती यायचे फुली फुलून. पाऊसराव आले, पाऊसराव आले आणि खोळंबलेले काम झाले. पाऊसराव आले आणि खोळंबलेले काम झाले. समाधीतून बाहेर येऊन तरारलेला बेडूक बोले. समाधीतून बाहेर येऊन तरारलेला बेडूक बोले, पाऊसराव पाऊसराव किती बरं खातात भाव. तरी कसा आल्या आल्या हिरवा करून टाकलात गाव. तरी कसा आल्या आल्या हिरवा करून टाकलात गाव. बिजलीच्या त्या तारामधून, बिजलीच्या त्या तारामधून तेवढ्यात आला अर्जंट फोन. बिजलीच्या त्या तारामधून तेवढ्यात आला अर्जंट फोन. पाऊसराव, जमीन बोलते, बायको तुमची. कुठे होतात इतक्या दिवस, कुठे होतात इतक्या दिवस. सांगा काही पटवा करून, कुठल्या देशी कुठल्या गावी उधळत होतात आपले गुण. कुठल्या देशी कुठल्या गावी उधळत होतात आपले गुण. पाऊसराव म्हणाले, नाही चिंता जरी बायको रुसली. नाही चिंता जरी बायको रुसली. कारण मिठीत येता मुठीत नाही आली तर ती बायको कसली. उशिरा येता सॉरी म्हणायचे राहून गेले. थँक्यू. माझ्या आयुष्यात आलेला नाही. पहाड, नाले, नद्या, सरोवर यांना उराउरी भेटणारा पाऊस. वर्षा ऋतू आला की मोर पिसारा फुलून नाचू लागतात. एवढंच नाही तर मेघ बरसायला लागतात. आपल्या मनात दडलेले मोरही नाचायला लागतात. आपण आता एक गाणं ऐकणार आहोत, मनीषा सामंत यांचं. काही कारणामुळे त्या आज उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या नातीला काही इमर्जन्सी झाली, पण त्यांनी विनंती केली की एवढं अगदी शेवटच्या क्षणी मला जावं लागलं तर तुम्ही माझा ऑडिओ प्लीज प्ले करा. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांचा ऑडिओ प्ले करतोय. तर आपण ऐकूया त्यांचं गाणं. अंगणे माझ्या मनाच्या मोर नाचू लागले. दाटून आभाळ आले, मेघ बरसू लागले. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले. दाटून आभाळ आले, मेघ बरसू लागले. अशा चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी. अशा चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले. दाटून आभाळ आले, मेघ बरसू लागले. चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी. आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी. चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी.
आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी तुंद नाचते उन्मने पुकारे तुझी साजणी आशा चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी गारवारा मन भरारा शिरशिरी देही उठे हासा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे गारवारा मन भरारा शिरशिरी देही उठे हासा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे खोडही तुझी रे जुनी पुकारे तुझी साजणी आशा चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले दाटून आले मेघ बरसू लागले अशा चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी आशा चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी आशा चिंबवल्या क्षणी पुकारे तुझी साजणी आशा चिंबवल्या क्षणी पुकारे साजणी टेक्निकल त्याच्यामध्ये कारण कसं आहे त्यांनी पुण्यावरनं तो ऑडिओ रेकॉर्डिंग करून पाठवला पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून आम्ही तो सादर केला कारण अगदी उत्सुकता होती त्यांना उत्साह होता एकदम की आपण गाणं कुठच्याही परिस्थितीत सादर करायचं पण काल त्यांना अचानक पुण्याला जायला लागलं. पाऊस म्हणजे नुसता खोळंबा किंवा रबरपाट आहे का तर नाही. पाऊस आपल्या सगळ्यांच्या तहान भुकेचा आधार आहे. पाऊस म्हणजे नको नको असलेली ओल नाही तर हवा असा वाटणारा मुलावा. खूप प्रतीक्षेनंतर येणारा सखा असतो पाऊस. हलक्याशा दुःखावर फुंकर घालतो पाऊस. पाडगावकरांनी पावसावर खूप कविता लिहिल्या. त्यातलीच एक कविता लिज्जत पापडने त्यांच्या परमिशनने घेतली ती. त्या वर्षी पापडाचा खप खूप वाढला आणि मग दरवर्षी लिज्जत कंपनी पाडगावकरांकडून कविता घेऊ लागली आणि मग अशा एवढ्या त्यांच्या त्या कविता झाल्या त्यामुळे पाडगावकरांना लोक गमतीने पापडगावकर म्हणू लागले. तर आता पाऊस आल्यावर जे कसं निसर्ग चित्र कसं दिसतं. पाऊस एकदा सुरू झाला की निसर्ग बदलून जातो आणि ते निसर्ग चित्र कसं दिसतं हे आपल्याला आपल्या मंगेश पाडगावकर यांच्या कवितातून संगीता देसाई सांगते. ऐकूया. मंगेशकरांची कविता इथे बोलण्याचं मी धाडस करते. तुम्ही मला नक्की सांभाळून घ्या. माईक बरोबर आहे ना मला कळत नाही. ते खुणावत आहेत मला कळत नाही. जवळ लांब काही कळत नाही हो मला. पाडगावकरांच्या कवितेचं नाव आहे पाऊस आला. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला घरावर पाऊस आला स्वरांवर पाऊस आला नाचणाऱ्या मोरांवर पाऊस आला पाऊस आला पाऊस आला वाऱ्याच्या श्वासाचा पाऊस आला वाऱ्याच्या श्वासाचा मातीच्या वासाचा हिरव्या हिरव्या ध्यासाचा पाऊस आला करीत आला वेड्याचा बहाणा करीत आला वेड्याचा बहाणा पाऊस आला आतून आतून शहाणा पाऊस आला पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा राधेच्या उत्सुक उत्सुक अंगाचा पाऊस आला
पाऊस पाऊस आला गोकुळातल्या माळांवर, पाऊस आला गोकुळातल्या माळांवर, पाऊस आला यशोदेच्या भाळांवर, पाऊस आला पाऊस आला पाऊस आला उन्हाळ गोळा, पाऊस आला उन्हाळ गोळा, पालवी सारखा कोवळा कोवळा, पाऊस आला पाऊस आला. येथे येथे पाऊस आला, तेथे तेथे पाऊस आला, ताथई ताथई पाऊस आला. फुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला, फुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला, झुलण्याचा उत्सव होऊनही पाऊस आला. पावसाने जगण्याचा उत्सव केला, पावसाने जगण्याचा उत्सव केला. आणि हो, पावसाने मरण्याचाही उत्सव केला. जगणं मरणं बुडणं तरणं ह्या सगळ्याच्या पल्ल्याड कुठेतरी पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला याद घेऊन, पाऊस आला याद घेऊन, ओली चिंब साथ घेऊन, पाऊस आला याद घेऊन, ओली चिंब साथ घेऊन. बाहेरून बाहेरून ढगातून पाऊस आला, बाहेरून ढगातून पाऊस आला. खरं म्हणजे आतून आतून पाऊस आला, पाऊस आला पाऊस आला. धन्यवाद. सुंदर सादरीकरण, अतिशय सुंदर सादरीकरण. संगीताताई छान. त्यांना खरं म्हणजे टेन्शन होतं, पण ते टेन्शन असतं ना ते इथे येईपर्यंतच असतं. एकदा माईक हातात आला की तुमची गाडी सुटली. वारा उन्हाळ मुलासारखा सैरावैरा पळत राहतो आणि पाऊस बरसू लागतो. अशा वेळी सावन की रात में एक भीगी भागी सी लड़की एक अजनबी से मिलेगी, तो हे गाणं ओठावर येणारच. एक लड़की भीगी भागी, आपले भगवान लालबुंद्रे सादर करीत आहेत, एक लड़की भीगी भागी सी. भागी सी सोती रातों में जागी सी, मिले एक अजनबी सी, कोई आगे न पीछे, उनकी कोई बात है. एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी, मिली एक अजनबी से, कोई आगे न पीछे, उनकी कोई बात है. दिल ही दिल में जली जाती है, बिगड़ी बिगड़ी चली आती है. दिल ही दिल में जली जाती है, बिगड़ी बिगड़ी चली आती है. झुंझलाती हुई बल खाती हुई, सावन की सोनी रात में मिली एक अजनबी सी, कोई आगे न पीछे, तुमकी कोई बात है. एक लड़की भागी सी सोती रातों में जागी सी, मिली एक अजनबी से, कोई आगे न पीछे, तुमकी कोई बात है. डगमग डगमग लहकी लहकी, भूली भटकी बहकी बहकी. डगमग डगमग लहकी बहकी, भूली भटकी बहकी बहकी. मछली मछली घर से निकली, पगली सी काली रात में, मिली एक अजनबी सी, कोई आगे न पीछे, तुमकी कोई बात है. एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी, मिली एक अजनबी सी, कोई आगे न पीछे, तुमकी कोई बात है.
Wow, 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 wow. Wow, 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 wow. Wow, 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 wow. तन भीगा है सर गीला है उसका कोई पेच भी ढीला है तन भीगा है सर गीला है उसका कोई पेच भी ढीला है तनती झुकती चलती रुकती निकली अंधेरी रात में मिली एक अजनबी सी कोई आगे न पीछे रुक भी कोई कोई बात है एक लड़की ही भागी सी सोती रातों में जागी सी मिली एक अजनबी सी कोई आगे न पीछे रुक भी कोई बात है सांगायचं म्हणजे काल जेव्हा मी लालकुंद्रेला म्हटलं की तुम्हाला गाणं सादर करायचं आहे तर सांगायला दुःख होतं की 10 दिवसापूर्वीच त्यांचे वडील वारले तर ते म्हणाले की त्या कामामध्ये मी एवढा बिझी होतो की मला प्रॅक्टिस करायला पण वेळ मिळाला नाही आणि खरं म्हणजे काल त्यांचा मुलगा US ला गेला आणि आज ते मोकळे होते म्हटलं तुम्ही या कुठच्याही परिस्थितीत तुम्हाला गाणं म्हणायचंय त्याप्रमाणे त्यांनी विनंतीला मान देऊन इथे आले आणि गाणं सादर केलं त्याबद्दल धन्यवाद का तुम्ही पावसात कधी पडलात का हो प्रेमातच मला प्रेमातच म्हणायचे कारण काय प्रेमामध्ये जो पडतो ना त्याला मंगेश पाडगावकरांची कविता गाणं अगदी जवळचं वाटतं अगदी प्रेमामध्ये सफल जो होत नाही त्याला सुद्धा त्याच्याच गाण्यांचा आधार वाटतो आता हा पाऊस आणि आठवण यांना कधीही आपल्याला अडवता येत नाही आणि त्याला का अडवायचं त्याने येऊ द्यायला हवं मंगेश पाडगावकरांचं असंच एक गीत अगदी मनाला टवटवीत करणारं आणि स्मरणरंजन करणारं असं गीत भेट तुझी माझी स्मरते सादर करत आहेत अशोक परब त्याचे गायक आहेत मूळ गायक आहेत अरुण दाते तुझी माझी स्मरते तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची तुझी माझी स्मरते कुठे दिवा नव्हता गगनी एकही तारा कुठे दिवा नव्हता गगनी एकही तारा आंधळ्यात मातून वाहे आंधळाच मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची एक तुझी माझी स्मरते
क्षुद्रलौकिकाची मोठी जुगारू नीती नाम गावटा आली अशी तुझी क्षुद्रलौकिकाची मोठी जुगारू नीती तुला मुळी जाणीवनवती तुला मुळी जाणीवनवती तुझ्या साहसाची वादळाची होती रात्र पावसाची एक तुझी माझी स्मरते केस चिंब बोले होते प्रेम तुझ्या गावी केस चिंब बोले होते प्रेम तुझ्या गावी कोठावर माझ्या त्याची किती फुले झाली किती फुले झाली श्वासानी देवी गाथा श्वासानी देवी गाथा प्रीतीच्या रसाची वादळाची होती रात्र पावसाची एक तुझी माझी स्मरते सुगंधीच हळव्या शपथा सुगंधीच श्वास सुगंधीच हळव्या शपथा सुगंधीच श्वास स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्ववास सुखाला भोवळ्यानी सुखाला भोवळ्यानी मधुर सुवासाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची तुझी माझी स्मरते एक तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची
तुझी माझी स्मरते. यामध्ये परब साहेबांचा सराव दिसतो. कारण आम्ही कुठेही चाललो असलो त्यांनी मला नाक्यावर बोलवलं भेटायला ये, तर बघितलं ते आपले प्रॅक्टिस करत असतात तिथे. आणि त्यांच्या मिसेस आलेल्या नाही आहेत, बसल्यात का? आहेत आहेत आहेत. कारण त्या नेहमी त्यांचं गाणं ऐकत असतात. मला वाटलं आज चुका काढायला येणार नाहीत की काय. तर छान मस्त झालं गाणं. कवीने आपल्या कवितांमधून ऋतूचे रंग दाखवले. पावसाचा हिरवा, थंडीचा गुलाबी, उन्हाळ्याचा पिवळा. आपण म्हणतो ना गुलाबी थंडी पडली आहे, तर पावसाळ्यात सगळीकडे हिरव्या रंगाच्या छटा आपल्याला पसरलेल्या असतात. तर थंडीमध्ये पिंक एशिया आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची सर्वसाधारण गुलाबी फुलं फुललेली असतात. आणि उन्हाळ्यात म्हणाल तर उन्हाळ्यात वैशाख वणवा असतोच, रखरखाट असतो आणि सगळीकडे पेल्टोफोरम, बहावा अशी फुलं फुललेली असतात. श्रावणाविषयी कवी ऐश्वर्य पाटेकर लिहितात, असा रंगारी श्रावण उधळीत रंग येतो, सृष्टीचा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. सृष्टीचा चित्रकार हिरवा देखावा रंगवतो. बरसात की एक रात या चित्रपटातलं जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात ही आपण कधी विसरू शकतो का? नाही विसरू शकत. कारण हे गाणं त्याची संगीतकार रोशन यांची अप्रतिम चाल, मोहम्मद रफी यांचा रोमॅन्टिक आवाज आणि भारतभूषण सोबत का होईना पण सौंदर्य सम्राज्ञी पडद्यावर मधुबाला अशी ही जोडी असेल तर हे गाणं आपण नाहीच विसरू शकत. तर हे गीत सादर करण्यासाठी येत आहेत शरद परब. आबा परब उर्फा आबा परब. चहा वाटायला सुरुवात झालेली आहे, तरी पण गाणं झाल्यानंतर टाळ्या वाजवण्याकरता तुम्ही कप बाजूला ठेवला तरी चालू शकेल. सध्या पावसाच्या सरी येत जात आहेत, म्हणून कविता आणि गाण्यांचा श्रावणसरी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे सन 1960 मध्ये प्रकाशित झालेल्या बरसात की रात सिनेमातील रात्रीच्या सरींचं गाणं मी म्हणणार आहे. त्या काळी हिरो होते प्रदीप कुमार आणि भारतभूषण. त्यांच्या पिक्चरची सगळी गाणी हिट जायची, पण ते गाणी म्हणत असताना चेहऱ्यावर त्यांचं हावभाव काय नसायचे आणि माशी पण आजूबाजूला दात नसायची असं लोक म्हणत होते. हिरोच्या तोंडावरून माशी पण हलत नाही. हिरोईन सुंदर असायची. मधुबाला, बीना राय, मुमताज वगैरे वगैरे. त्यापैकी बीना राय ही अनारकली झाली होती अनारकली पिक्चरमध्ये, आणि मधुबाला ती पण अनारकली झाली होती मुगले आझममध्ये. ग्रेट मूवी, ग्रेट पिक्चर. आणि त्या मधुबालेला मुगले आझममध्ये अनारकली झाली होती. त्यावेळेला त्यांनी आपल्याला सगळ्यांना संदेश दिला की प्यार किया तो डरना क्या. तेव्हापासून आपण डरत नाही. आणि ह्या सिनेमात आता दाखवणार आम्ही त्याच्यामध्ये ती आपल्याला जिवंत असलेली आपल्याला बघायला मिळेल मधुबाला. त्या सिनेमातलं आणखी एक कव्वाली खूप प्रसिद्ध झाली, जगप्रसिद्ध. ना तो कारवा की तलाश है, ना तो हमसफर की तलाश है, ही सर्वांची मन तिने जिंकली होती. मेरे शौक शकीन का खाना खराब. सिनेमाला 64 वर्ष झाली, 1960 सालचा सिनेमा, पण गाणी अजरामर. तेव्हा श्रावणसरीतील तरणाईने काय काय मजा केली ती थोडक्यात सांगतो. गाण्याचे बोल असे आहेत, जिंदगी भर नहीं भूलूंगी बरसात की रात. जिंदगी भर नहीं
भूलेगी वो बरसात की रात, एक अनजान हसीना से मुलाकात की रात, जिंदगी भर नहीं भूलेगी। हाय वो रेशमी जुल्फों से बरसता पानी, वो रेशमी जुल्फों से बरसता पानी, फूल से डालों पे रुकने को तरसता पानी, दिल में तूफान उठाते हुए, दिल में तूफान उठाते हुए जज्बात गिरा, जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात गिरा, जिंदगी भर नहीं भूलेगी। डर के बिजली से अचानक वो लिपटना उसका, और फिर शर्म से बल खा के सिमटना उसका, कभी देखी ना सही ऐसी हो, कभी देखी न सुनी ऐसी तिलिस्मात की रात, जिंदगी भर नहीं भूलेगी। सुर्ख आंचल को दबाकर जो निचोड़ा उसने, सुर्ख आंचल को दबाकर जो निचोड़ा उसने, दिल पे जलता हुआ एक तीर सा छोड़ा उसने, आग पानी में लगाते हुए, आग पानी में लगाते हुए हालात की रात, जिंदगी भर नहीं भूलेगी। त्यामध्ये शेवटी काय लिहिलं की दिल पे जलता हुआ एक तीर सा छोड़ा उसने, असं म्हटल्यावर काळजात एकदम चर्र झालं, काय करणार त्याला आता। धन्यवाद, मस्त गाणं म्हटलं। आवाज जरी झाला ना तरी आपण आपल्या वयाचा पण विचार करायचा, तेवढा थोडासा येणार। हा म्हणूनच म्हटलं ना, आज त्यांनी मला फोन करून सांगितलं माझा आवाज लागत नाहीये, म्हटलं नाही तरी पण तुम्हाला इथे येऊन गायचंय, कारण इथे काय आपण काय प्रोफेशनल प्रोग्राम करत नाहीये, आपण आपल्या हौसेकरता गातोय, त्याच्यामुळे तुम्ही या, गा, मजा लुटा। हॅपी बर्थडे आबा। ऊन पावसाशी पाठशिवणीचा खेळ खेळणारा श्रावण, मंगेश पाडगावकरांच्या कवितेतही श्रावणात घन निळा बरसला, तसंच नादो महानोळांच्या लावणीतही श्रावण बरसलाय। यातील नर्तकी व्यक्त होताना म्हणते, भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, भरलं आभाळ पाहुणा पावसाळी पाहुणा ग, पायी श्रावणाचं ऊन मला झेपेना। काय नाजूक असेल ती कवी कल्पना, वा वा, क्या बात आहे। श्रावणात पारंपरिक खेळ खेळले जातात, तेव्हा तिला माहेरची आपल्या सख्यांची सह येते। या सुलभ स्त्री भावनेना व्यक्त करताना कवयित्री शांताबाई शेळके म्हणतात, 4 दिवसावर उभा ओला श्रावण झुला, न्यायाला पाठवा गावाला तिला माहेरी बोलवा। तर गडी माडगुळकरांच्या कवितेत, हिंदोळ्यावर बांधिले मुलींनी ग हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले। श्रावणावर स्वरचित कविता सादर करीत आहे
आपल्या नंदा लोंढे. खास पार्ल्यावरनं आलेले आहेत, त्यांच्याकरता एकदा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांनी खरं म्हणजे त्यांच्या श्रावणावरच्या बऱ्याच कविता मला पाठवल्या होत्या, पण म्हटलं आपल्याला एक कविता म्हणायची आहे, तर म्हटलं हरकत नाही, एक कविता म्हणा, तुम्ही बसून म्हणा, हरकत नाही. हॅलो हॅलो, मी नंदा लोंढे, कांदिवलीची रहिवासी असं सांगते, कारण सध्या मी पार्ल्याला राहते. या आचार्य यात्रे कट्ट्यावरती बरेच उपक्रम चालतात, तेव्हा श्रावणाविषयीची माझी कविता मी सादर करायला आली. ही कविता स्वरचित आहे आणि गेयपूर्ण आहे, तर ते गेयपूर्ण असल्याने मी त्याला चाल लावलेली आहे. सर्व श्रोत्यांना आधी नमस्कार करते. हा श्रावण आहे ना, हा लपत छपत येतो, ऊन पावसाचा खेळ खेळून इंद्रधनुष्याचा सेतू बांधतो. पण आता तो जरा जाण्याच्या गडबडीत, रंगांची उधळण, फुलांची गुंफण, सुवासाची पखरण आणि सृजनशीलता तो दाखवतो आपल्याला. आणि मग तो म्हणतो, श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला, श्रावण आला, सरींच्या बरसातीत, ऊन पावसाच्या खेळात, इंद्रधनुष्य रंगीत. श्रावण आला, श्रावण आला, सरींच्या बरसातीत, ऊन पावसाच्या खेळात, इंद्रधनुष्य रंगीत. वसुंधरा ही नवरी नटली, छान हिरव्या शालूत, देखणी दिसे फुले अंगावर, अंगोपांगी शृंगारित. श्रावण आला, श्रावण आला, सरींच्या बरसातीत, अलगद रवी स्पर्शाने मोरून डोले संतीने. झाडपानावर मुकुट सोनेरी, उन्हात लाचे गमतीने. श्रावण आला, श्रावण आला, सरींच्या बरसातीत, ऊन पावसाच्या खेळात, इंद्रधनुष्य रंगीत. काया मातीचे हे रूप, देखणे भासे मनोहर, बीजातून नाले कुशीतून, समृद्धीचं दान सुंदर. टाळ्या वाजवा ना. श्रावण आला, श्रावण आला, सरींच्या बरसातीत, ऊन पावसाच्या खेळात, इंद्रधनुष्य रंगीत. हिरवा श्रावण व्रताने सजतो, बाया बापड्यांची हौस होई, सुगंध थेंबा थेंबात राही, संचारी आनंद होतो होई. श्रावण आला, श्रावण आला, सरींच्या बरसातीत, ऊन पावसाच्या खेळात, इंद्रधनुष्य रंगीत, इंद्रधनुष्य रंगीत. श्रावण आला, श्रावण आला, सरींच्या बरसातीत. छान, मस्त, सुंदर. तरी कधी कधी पाऊस एकदम कहर करतो आणि मग इंदिरा संत यांच्या कवितेतली गरीब परिस्थिती असलेली स्त्री म्हणते, नको नको रे पावसा, हासा धिंगाणा वेळी, घर माझे चंद्रमौळी, अनदारात सायरी, नको नको रे पावसा. असं साधारण असाच एक काही भाव जारी जारी ओ काही बदरी यामध्ये आहे. हे गाणं कसं साधं आणि सोपं आहे, पण याच्यामध्ये हिंदी बोलीभाषेतले कय्यो जय्यो असे अतिशय सुंदर शब्द आहेत आणि याला चाल दिलेली आहे, अगदी मधात बुडवून दिलेली चाल आहे ती सी रामचंद्र यांनी. आणि आझाद चित्रपटातली ही सगळी गाणी सी रामचंद्रांनी एका रात्रीत बांधली आहे, हे विशेष. तर हे जारी जारियो कारी बदरिया हे गाणं सादर करण्यासाठी येत आहे अदिती चव्हाण.
जारी जारी ओकारी बदरिया, जारी जारी ओकारी बदरिया, मत बरसोरी मेरी नगरिया, मत बरसोरी मेरी नगरिया, परदेस गए हैं सावरिया, जारी जारी ओकारी बदरिया, जारी जारी ओकारी बदरिया। काहे घिर घिर शोर मचाए रे, काहे घिर घिर शोर मचाए रे, मेरा नरम करज मजलाए रे, मेरा नरम करज मजलाए रे, मेरा मनवा चले कोई बस ना चले, मेरा मनवा चले कोई बस ना चले, आए तब तब के सूखी डगरिया, जारी जारी ओकारी बदरिया, जारी जारी ओकारी बदरिया, मत बरसोरी मेरी नगरिया, परदेस गए हैं सावरिया, जारी जारी ओकारी बदरिया, जारी जारी ओकारी बदरिया। जयो जयो रे देश पिया के, जयो जयो रे देश पिया के, कयो दुखड़े तू मेरे जिया के, कयो दुखड़े तू मेरे जिया के, कयो छम छम रोए अखिया ना सोए, कयो छम छम रोए अखिया ना सोए, कोई याद में बीती बावरिया, जारी जारी ओकारी बदरिया, जारी जारी ओकारी बदरिया, मत बरसोरी मेरी नगरिया, परदेस गए हैं सावरिया, जारी जारी ओकारी बदरिया, जारी जारी ओकारी बदरिया। मस्त आधी ताई छान मस्त. श्रावणातील सणवार म्हणजे मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, जीवती पूजा, श्रीकृष्ण जन्म, गोपाळ काळा, पोळा, पिठोरी अमावस्या असे कितीतरी सण. या सुखद अनुभवात स्त्री मन अगदी रमत असतं. तिचं मन व्रत वैकल्यामध्ये गुंतून पडतं आणि हे सगळे सण आपले निसर्गाकडे आपल्याला घेऊन जाणारे आहेत. श्रवण भक्तीचा महिना म्हणजे श्रावण. आला श्रावण, श्रावण होई मनही स्वच्छंद, सर्वांच्या मनी दरवळे भक्तीचा सुगंध. पिठोरी अमावास्येला आपल्या देशामध्ये हरियाली अमावास्या असेही म्हणतात आणि आपल्या देशामध्ये हा पर्यावरण संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी. आपल्या त्रिकट्यांनी सुद्धा वृक्ष लागवड केलेली आहे, त्याबद्दल नितीनजी सांगतील. एका मीटिंग मध्ये आम्ही याच्यावर चर्चा चालली होती की जंगलतोड होते आणि काय आपलं ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. तर आम्ही ठरवलं आपल्या परीने आपण एक खारीचा वाटा म्हणून उचलूया आणि एक 100-1 झाडं तरी लावूया आपल्या परिसरात. आणि त्याप्रमाणे सुरुवात केली. पहिला आम्ही भाताणे गावात गेलो, आपल्याकडे विशाल परुळेकर आले होते
त्यांच्याकडे जाऊन आपण वृक्षारोपण केलं, तिथल्या मुलांना वृक्षारोपणाचं महत्त्व समजावून सांगितलं. कारण तो आदिवासी पाडा आहे, तिथे जंगलतोड जास्त होते, तर त्यांना वृक्ष लागवडीचं पण महत्त्व पटवून दिलं. नंतर आपल्या या प्रियदर्शनी गार्डनमध्ये, रस्त्यावर अशी आपण विविध ठिकाणी झाडं लावली आणि तर ते अशा प्रकारे आपण एक आपली चळवळ चालू केलेली आहे. जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे. आता पुढची कविता सादर करायला मी मीना राणे यांना बोलवतो. ओ मीना राणे या. नमस्कार. ऋतू हिरवा ही राजा आपटेंची इंद्रधनुष्यामधली कविता आहे, ती मी तुम्हाला सादर करणार आहे. पण त्याच्या अगोदर हे राजा आपटेंचा थोडासा परिचय मी करून देते. ते रिझर्व्ह बँकेत अधिकारी म्हणून त्यांची ट्रान्सफर आसामला झाली आणि त्याच वेळेस आमची पण ट्रान्सफर माझ्या मिस्टरांची आसामला झाली. आणि मी पहिल्यांदा जेव्हा आसामला गेले तेव्हा त्याच्या आसामच्या प्रेमात पडले. इतका सुंदर निसर्ग की इतकी ऊर्जा घ्यायला लागायचं. तिथे राजा भाऊ मला भेटले आणि कोणाची फॅमिली नसायची, मीच जायचे. त्यामुळे माझ्याकडे चहा नाश्ता पाणी व्हायचा. हळूहळू आमच्या गप्पा रंगत गेल्या. आम्ही मॉर्निंग वॉकला जायचो तेव्हा ते फटाफट कविता करायचे आणि त्यांना ही कविता आसाममध्ये पहिल्यांदा त्यांनी 4 ओळी लिहिल्या. तिथून त्यांनी कवितेला सुरुवात केली. त्यांच्या मी 4 ओळी तुम्हाला ऐकवते. बस गाड्यांचा नव्हता आवाज, बस गाड्यांचा नव्हता आवाज, रात्र सारी निवांत होती, रात्र सारी निवांत होती. पक्ष्यांच्या त्या बोबड्या बोलाने जाग मला सकाळी येत होती, जाग मला सकाळी येत होती. आणि तिथून त्यांनी ह्या कविता करायला सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा हा संग्रह आहे, त्यातली मी ही राजा आपटे यांची कविता तुमच्याकडे सादर करते. नकळत आला पाऊस वारा, अशा बरसती धारा, भिजला सभोवती या मातीचा ओला सुगंध सारा. नकळत आला पाऊस वारा, अशा बरसती धारा, भिजला सभोवती या मातीचा ओला सुगंध सारा. नाचत नाचत निर्जर येती, खळखळ नारी गाणी गाती, नाचत नाचत निर्जर येती, खळखळ नारी गाणी गाती. त्या तालावर मोर नाचती, फुलवणी तो पिसारा, त्या तालावर मोर नाचती, फुलवणी तो पिसारा. भिजती माती जलधाराने, बीज अंकुरे माती मधुनी, भिजती माती जलधाराने, बीज अंकुरे माती मधुनी. नवीन जीवन बघता बघता येई कसे आकारा, नवीन जीवन बघता बघता येई कसे आकारा. हिरवी झाडे हिरवे रान, हिरवी झाडे हिरवे रान, रंग सखा आज श्रावण मास, रंग सखा आज श्रावण मास. मन पक्षी हे भुलून जाती, पाहुनी हा नजराना, मन पक्षी हे भुलून जाती, पाहुनी हा नजराना. हिरव्या ओल्या वाटेवरती, हिरव्या ओल्या वाटेवरती, नवी नवेली त्रितृण पाती, नवी नवेली त्रितृण पाती. भासे जणू मखमलीचा हा गालीचा हिरवा हिरवा, भासे जणू मखमलीचा हा गालीचा हिरवा हिरवा. क्षितिजावरती इंद्रधनुचे, क्षितिजावरती इंद्रधनुचे, नभासी धरिते नाते जोडिते, क्षितिजावरती इंद्रधनुते, नभासी धरिते नाते जोडिते. थक्क करीतो हिते मानवा खेळ तुझा ईश्वरा, थक्क करीतो हिते मानवा खेळ तुझा ईश्वरा. नकळत आला पाऊस वारा, अशा बरसती धारा, भिजला सभोवती या मातीचा ओला सुगंध सारा, ओला सुगंध सारा. धन्यवाद. वा मीनाताई, मला एक आत्ता एक गुपित कळलं की त्यांनी या कॉलर माईकचा हट्ट का धरला होता.
त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी सांगितलं नव्हतं मला हातवारे करून गाणी म्हणायची म्हणून. आणि मुख्य म्हणजे सांगायचं म्हणजे याच्याकरता स्पॉन्सरशिप त्यांचीच होती. त्यांनी सांगितलं किती खर्च आला तरी चालेल, पण तुम्ही कॉलर माईक घ्या. पण आपल्याकडे दानी व्यक्ती अशा आहेत की सर्वांनी हातभार लावला, त्यांचा जास्तीत जास्त हातभार होता आणि आपण हा कॉलर माईक घेतला. आपण जास्तीत जास्त आता ऍडव्हान्स होत चाललोय. तर असाच तुमचा सहभाग असू दे. आता पुढे बरसणारे मेघ माणसाला विरही किंवा प्रेमी बनवतात. बनारस, मिर्जापूर इत्यादी भागामध्ये ब्रजभाषेमध्ये शृंगाररस प्रधान अशी कजरी प्रकार गायला जातो. या कजरी गीता प्रकारामध्ये वसंत ऋतू, श्रवण, राधाकृष्ण लीला, विरह इत्यादीचा समावेश असतो. सृष्टी सुखाची पेरणी करणारा हा श्रावण कधी कधी वैऱ्यासारखा वागतो. आणि मग कवयित्री शांता शेळके म्हणतात, सजना का धरीला परदेस, श्रावण वैरी बरसे झिरमिर, चैन पडे ना जीवा क्षणभर. पण काहींच्या बाबतीत मात्र अगदी उलट परिस्थिती असते. बिनपेयी नशा चढ जात आहे. आज सुद्धा प्रत्येक प्रेमीच्या ओठावर मुकेश यांचं हे बहारदार गीत येतच, डमडम डिगा डिगा मौसम भिगा भिगा. आणि सादर करताय आपटे, नितीन आपटे. आजचं हे गाणं 1960ला रिलीज झालेल्या छलिया या चित्रपटातलं आहे. मुकेशवर राज कपूरवर चित्रित झालेलं आहे. आणि आपल्या आजच्या पावसाळी थीम प्रमाणे यथेच्छ राज कपूरला पाण्यात भिजवलेलं आहे. डम डिगा डिगा मौसम भीगा भीगा, डम डम भीगा भीगा मौसम भीगा भीगा, बिन पिए मैं तो गिरा मैं तो गिरा मैं तो गिरा. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह, हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. डम डम डिगा डिगा मौसम भीगा भीगा, बिन पिए मैं तो गिरा मैं तो गिरा मैं तो गिरा. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह, हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. तेरी अदा वाह वाह क्या बात है, हाय तेरी अदा, अरे तेरी अदा वाह वाह क्या बात है. अखियां झुकी झुकी बातें रुकी रुकी, अखियां झुकी झुकी बातें रुकी रुकी, देखो लुटेरा आज लुट गया. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह, हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. डम डम डिगा डिगा मौसम भीगा भीगा, बिन पिए मैं तो गिरा मैं तो गिरा मैं तो गिरा. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह, हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. सनम हम माना करीब है, हाय सनम हम, जी सनम हम माना करीब है. नसीबा खोटा सही बंदा छोटा सही, नसीबा खोटा सही बंदा छोटा सही, दिल ये खजाना है प्यार का. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह, हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. डम डम डिगा डिगा मौसम भीगा भीगा, डम डम
गिरा मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह। तेरी कसम तू मेरी जान है हाय तेरी कसम तेरी कसम तू मेरी जान है। मुखड़ा भोला भाला चुप के डाका डाला मुखड़ा भोला भाला चुप के डाका डाला जाने तू कैसी मेहमान है हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह। डम डम डिगा डिगा मौसम भीगा भीगा पिए मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान हॅलो हॅलो आता मला एक कॉन्फिडन्स आला की आता आपण प्रोफेशनल कार्यक्रम करायला हरकत नाही तसे कलाकार मिळाले तर आपल्याकडे चांगले आहेत कलाकार आपण जास्तीत जास्त कार्यक्रम करूया म्हणजे मजा येईल। आनंदात भिजण्याचा सोहळा असतो पाऊस थकलेल्या मनात कोहळा असतो पाऊस। मला वाटतं आपण सर्वच जण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने पाऊस अनुभवत असतो नाही का। वेगवेगळे टप्पे असतात आयुष्यातले आपले। तर कवीने पावसाला त्याचं वय विचारलं अर्थात ही कवी कल्पना आहे। मी पावसाला विचारलं तुझं वय काय। पावसानं सुंदर उत्तर दिलं अरे तू पावसात सैरावैरा धावत असशील तर माझं वय 10। जर तू पावसात कविता लिहित असशील तर माझं वय 16 आणि जर तुला पावसात विरह जाणवत असेल तर माझं वय 18 आणि जर तुला पावसात ट्रेकिंगला जावंसं वाटत असेल तर माझं वय 24 तारुण्यात आलाय जरा आणखी। जर तुला पावसात गजरा न्यावासा वाटत असेल तर माझं वय 30 आणि जर तुला मित्रांबरोबर पावसात भजी खावीशी वाटत असेल तर माझं वय 40। हे खरं चुकीचं आहे कारण आता इथे आम्ही रोज 60च्या पुढची लोक भजी खात असतो वडे खात असतो तर याने चुकीचं उत्तर दिलंय पावसाला। मग मी पावसाला म्हणालो अरे एक काय ते सांग शब्दात गुंफू नकोस। पाऊस स्मितहास्य करून म्हणाला जर तू पाऊस अनुभवत असशील तेच माझं वय जसा तू पाऊस अनुभवत असशील तेच माझं वय। तुम्ही पावसामध्ये ट्रेकिंगला जाता म्हणजे तुमचं वय मला वाटतं 24 आहे। छान छान। गुरु ठाकूर लिहितात ते प्रियकर प्रेयसीला म्हणतो हे असं बेसावत गाठणं अपेक्षित दाटणं निशब्द होत गहिवरून भेटणं सावरणं आधी चिंब करून टाकणं हे तुला पावसाने शिकवलंय की तू त्याला नादवलंयस। गुरु ठाकूर यांची अशीच एक कविता सादर करत आहेत। गाणं गाणं सादर करत आहेत पावसाचं गूढ सांगणारं गाणं सादर करत आहेत सविता पार्वेकर। आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे चाललेलो आहे थोडीशीच गाणी राहिलेली आहेत। हॅलो हॅलो मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून पान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरती आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे ऋणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिया डोळ्यांच्या डोहात पार उडते तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते भाबडे तरी भासांच्या मागून पळते मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे सावन म्हणतात तर संस्कृत मध्ये श्रावण आणि नभस म्हणतात हळूवार तरीही विलक्षण प्रत्ययकारी अशी सुरावट हे संगीतकार सलील चौधरी यांचं वैशिष्ट्य परत या सिनेमातलं गाजलेलं गाणं ओ सजना बरखा बहार आई या गाण्यात ओ सजना ही लताबाईंची उत्कट साथ आणि त्यानंतर सरसर पावसाचा शिरकाव जसा यावा तशी झंकारून जाणारी जयराज यांची सतार आणि पडद्यावर साधी सुंदर आणि अमिनिश नेत्राने श्रावणातील सृष्टीचा विभ्रम पाहत आपल्या पापण्यांमध्ये त्या पावसाला सामावून घेणारी साधना ऐकूया गीत माधुरी डिचवलकर यांच्याकडनं. सजना बरखा बहार
जैसे कि फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। बरखा बहार आई, जैसे कि फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, मीठी मीठी आवाज़ में जले मोरा जिया ओ सजना। बरखा बहार आई, रसे की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। ऐसे रिमझिम ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन, तेरे ही ख्वाब में खो गए। ऐसी रिमझिम में ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन, तेरे ही ख्वाब में खो गए। सावली सलोनी घटा जब जब छाई, सावली सलोनी घटा जब जब छाई, अखियों में आ गई मुंदिया नाई ओ सजना। बरखा बहार आई, रसे की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। बरखा बहार आई, रसे की फुहार लाई, अखियों में प्यार लाई ओ सजना। हॅलो. वर्षा ऋतूत ज्याची आवर्जून वाट पाहावी असा मनभावन श्रावण, विविध रंगांची उधळण करत येतो तो श्रावण. औचित कधी इंद्रधनुष्याचं तोरण बांधून आकाशाला एक वेगळी शोभा आणतो तो श्रावण. इंद्रधनु म्हणजे गगन आणि धरतीचा सहज दुवा जुळवणारा हा श्रावण. आता माहिती ते आपण इंद्रधनुष्य बघितलं असेल, पण आपण कोणी इंद्रवज्र अनुभवलं असेल असं मला वाटत नाही. तर जसं इंद्रधनुष्य असतं ते आकाशात आपल्याला असं क्रॉस गेलेलं दिसतं, पण इंद्रवज्र हे जेव्हा आपण एखाद्या उंच डोंगरावर जातो, धुकं पसरलेलं असतं आणि पाठून सूर्याची किरणं असतात आणि आपली जी सावली त्या धुक्यावर पडते, तर तिथे आपल्याला आपल्या त्या सावली भोवती इंद्रवज्र दिसतं. त्याला इंद्रवज्र म्हणतात. त्याला एक भौगोलिक स्थिती असावी लागते. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही ट्रेकिंगला जातो तिथे आम्ही हे अनुभवलेलं आहे. हे हरिश्चंद्रगडला दिसतं. लोणावळ्यावरनं पुढे गेलं तर ढाकचं पठार म्हणून आहे, तिथे आम्ही अनुभवलं होतं. ढाकच्या पठारावर आम्ही पहिलं ते अनुभवलं आणि नंतर मग आम्ही हरिश्चंद्रगडला गेलो, तिथे पण. तिथे बऱ्याच वेळा काय होतं की धुकं संपूर्ण दरीत पसरलेलं असतं आणि आपली सावली त्या धुक्यात आपल्याला दिसते आणि त्याच्या भोवती ते इंद्रवज्र असतं. तसंच आता आम्ही इंदळ्याला गेलो होतो त्यावेळेला आम्हाला गवताच्या पातीमध्ये इंद्रधनुष्याचे रंग दिसत होते. त्याचे आपण इथे हे करायचा प्रयत्न केला आहे, पण त्यात ते रंग आम्हाला कॅप्चर नाही करता आले. पण ते एवढं विलोभनीय दृश्य होतं ना की गवताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपल्याला इंद्रधनुष्याचे रंग दिसत होते. आता जी कविता सादर होणार आहे ती हिंदी कविता आहे आणि ती पावसाळ्यातले ज्येष्ठ नागरिकांचे खेळकर अनुभव त्यामध्ये दर्शवतात.
सुरुवातीला पावसाची उत्कृष्ट सगळ्यांना उत्कंठ असते, नंतर मुसळधार पावसाला सगळे अगदी वैतागून जातात आणि त्यांना म्हणजे आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि मग आता पाऊस थांबला त्याच्यानंतर मिळणारा जो दिलासा आहे ना, तो विनोदी ढंगाने या कवितेमध्ये आहे आणि सादर करत आहेत जयश्री शेट्टी. ये हास्यपूर्ण हिंदी कविता है. बरसात के मौसम के बारे में वरिष्ठ नागरिकों के चंचल लेकिन प्रासंगिक अनुभवों को दर्शाते. कविताओं में उनके शुरुआती उत्साह, बारिश के दौरान उनके सामने आने वाली चुनौतियों को और मानसून के खत्म होने पर उनकी राहत को हास्य और स्पर्श के साथ दर्शाया गया है. बुढ़ों का बरसाती जमेला. पहला मोड़ बरसाती के खुशी. बरसात का मौसम आया, दिल में उमंग जागी. बूढ़े बाबा की आंखों में चमक की लहर बागी. बोले ये मौसम की कासे, मन में उठी अरमान. छाता लेकर चलेंगे, देखेंगे हम भी ये जहां. बचपन की याद आई, वो चप चप करती चल. घरवाली बोली रहने दो, गिर जाओगे तुम बेहाल. पर बाबा ने टाल ली थी मस्ती करने की चाह. चप चप करते निकले, गिरते ही हो गए चित. और दूसरी मोड़ है बारिश का रिमझिम. सेकेंड इन बिटवीन रेनी सीजन. जब रोज की रिमझिम बारिश, बाबा हुई परेशान. बोले बस करो भगवान, अब तो पानी से मिल चुका अरमान. दादी जी ने कहा कितनी बार कहा था घर में बैठे रहो, पर आप तो माने नहीं. अब भुगतो ये बारिश का कहर को. चाय और पकोड़े का दौर चला, बाबा का पेट फूल गया. बारिश के चलते घर से निकलते मुश्किल हो गया. तीसरा मोड़ बारिश का अंत का टाइम में थोड़ा रिलीफ मिलता है उसको. अब मानसून की विदाई. बाबा ने ली राहत की सांस. बोले खत्म हुआ ये मौसम, चलो चैन की मिली सांस. लेकिन बदन दर्द से अकड़ गया, जुकाम ने पकड़ लिया. दादी ने हंसकर कहा अब समझो क्यों तुमसे मैं लड़ती थी. बाबा बोले अब हम सावधान रहेंगे, हर बरसात में नहीं करेंगे ऐसी गलती. मान गए हम तुम्हारी बातों में. ऐसा बोल के ये हो गया. ये कविता में तो बताइए ना. दूसरा धन्यवाद शेट्टी जी. टाळ्या वाजवा जरा सगळ्यांनी. कॉलेजचे दिवस एकदम मोरपंखी दिवस असतात आणि मग अशा कॉलेजच्या जीवनामध्ये मित्रमैत्रिणींबरोबर पावसामध्ये फिरण्याची गंमत काही औरच असते. मंजिल चित्रपटामध्ये सुद्धा असं एका जुन्या मुंबईचं सगळं दर्शन घडवत अमिताभ आणि मौसमी चॅटर्जी असे फिरत असतात पावसात. आता तुम्ही ते गाणं ओळखलंच असेल, खूपच फेमस आहे ते. रिम झिम गिरे सावन सादर करतायत. आणि या गाण्याशिवाय वर्षा ऋतू साजराच होत नाही. प्रत्येकाचं आवडतं गाणं हे सादर करतायत शरद पोखरकर. हॅलो. गिरे सावन सुलग सुलग जाए मन. भीगे आज इस मौसम में लगी कैसी है अगन. रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन. भीगे आज इस मौसम में लगी कैसी है अगन. गिरे सावन
घुंघरूओं बजती है बूंदे अरमां हमारे पल के नामूंदे कैसे देखे सपने नयन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन झिम गिरे सावन महफिल में कैसे कह दे किसी से दिल बंद रहा है इस अजनबी से महफिल में कैसे कह दे किसी से दिल बंद रहा है इस अजनबी से हाय करे अब क्या जतन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन झिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन झिम झिम गिरे सावन वा शरद वा तुला हे जमतं कसं मला कळत नाही मी गाण्याचा खूप प्रयत्न केला पण आपल्याला काही जमत नाही ते खालची ओळ वरती वरची ओळ खाली असं होतं आता जुन्या दिवसात घेऊन गेलास वा कोण आता फक्त 2च गाणी राहिली आपण कार्यक्रम लवकरच संपू पावसात तुमचा आवडता पदार्थ कोणता म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर कांदा भजी मक्याचं कणीस परत कॉफी चहा याची आठवण येते आपल्याला खरं म्हणजे मागे वळून बघू नका कारण कांदा भजी आता काय वेळ निघून गेली आपली आणि कॉफीवाला पण निघून गेलेला आहे तसं बघायला गेल्यास मगाशी पहिला पाऊस बहिणाबाईंच्या कवितेतही भजीचा उल्लेख आला होता येता पाऊस पाऊस पावसाची लागे झडी आता खारे वडे भजे आणि घरामध्ये बसा दडी तर आता पुढचं गीत आपण ऐकूया शरयू सामंत यांच्याकडनं शरयू सामंत चिंब भिजलेले रूप सजलेले नमस्कार ला 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 रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती हो या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे ओढ जागी राज सारे अंतरी सुख बोले सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनु बघाले
लाट ही वादळी मोहनी गाते, ही मिठी लाडकी भोवरा होते. पडसाद भावनाचे रे बंधना कोणाचे, दाही दिशात गाणे बेधुंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. हे फुलाले पंखाले रूप हे सुखाचे, रोम रोमी जागले दीप बघ स्वप्नाचे. बरसतो मोगरा थेंब गंधाचे, भरजरी वेड हे ताल छंदाचे. घन व्याकुळ रिमझिमणारा मनांतर दरवळणारा, ही स्वर्ग सुखाची दारे हे गीत प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. थँक्यू. सुंदर, तरुण, मधुर आवाज आणि भारदस्त आवाज. सुंदर. हरियाला सावन ढोल वाजवतच येतो आणि मल्हार मेघ मल्हार राग आळवतच येतात. आणि मग हिरव्या गर्द घनदाट झाडीतून जाणारी तांबडी वाट, पावसाच्या सरी आणि त्याच्याबरोबरच धुकं पसरलेलं की पक्ष्यांचा किलबिलाट. आणि अगदी समोर चालताना समोरच धबधबा येतो. आणि मग असं पर्यटकांना ही अशी स्थळं खुणावं लागतात. सध्या तरुणाईमध्ये आणि जनरली सगळ्यांना धबधब्याचं खूप आकर्षण आहे. पावसात भिजण्यासाठी लोक धबधब्यात जातात आणि ॲक्सिडेंट होतात. तर आपण तो धोका दूर ठेवून पावसात गेलं पाहिजे. तर धबधब्यावरनं मी तुम्हाला आणखीन एक किस्सा सांगतो की उलटा वाहणारा धबधबा आपण बघितलाय का कोणी? माळशेज घाटात जर तुम्ही गेलात किंवा लोहगडला गेलात तर त्या ठिकाणी म्हणजे आम्ही खूप वर्षापूर्वी माळशेज घाटात गेलो होतो आणि MTDCचं जे रेस्टॉरंट होतं तिथे आम्ही राहिलो होतो. समोर हरिश्चंद्रगड दिसायचा. एक पावसाची जोराची सर यायची आणि धबधबे चालू व्हायचे. पाऊस गेला की धबधबे चालू झाले की थोड्या वेळाने वारा यायचा आणि त्या धबधब्यांना उलटा व्हायला सुरुवात करायचा. असेच बऱ्याच ठिकाणी आपले धबधबे पाहायला मिळतात. तसंच जर आपण लोहगडला गेलो तर लोहगडला एका ठिकाणी तर अक्षरशः पाण्याचा फवारा मारतात असा उलटा धबधबा तिथे वाहताना दिसतो. तो कंटिन्यू चालू असतो. आपल्याला तो निसर्गाचा चमत्कार बघायला थोडं डोंगरातच जायला लागेल. धन्यवाद. आता पुढचं गाणं आपण घेणार आहोत. शेवटचं गाणं घेतोय. पाऊस मुसळधार कोसळू लागला की आपण घरात जणू बंदच होऊन जातो आणि मनात मात्र गाणं घुमू लागतं. गणगण माला नभी दाटल्या. हिंदी चित्रपट गायक मन्ना डे यांनी हे मराठीत गायलेलं गीत अमर केलं आहे. आता ऐकूया आपल्या श्रीधर डिचवलकर यांच्याकडनं गणगण माला नभी दाटल्या. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. के कारव करी मोर काननी उभवनी उंच पिसारा.
घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. कालिंदीच्या कटी श्रीहरी तशात गोमवी घुंद पासरी. एक अनामिक सुगंध येतो, एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारात, ओल्या अंधारात. कृष्ण विरहिणी कोणी गवर्ण तिला अडविते, कवाड अंगण तिला अडविते, कवाड अंगण. अंगणी अवघ्या तळे साचले, अंगणी अवघ्या तळे साचले. भिडले जलधारात, भिडले जलधारात. के खारव करी मोर खाननी उठवली उंच पिसारा. वा, मस्त झालं गाणं. पाऊस कसलाही भेदभाव करत नाही. तो सगळ्यांना सारखाच भिजवतो, रिझवतो आणि जगवतोही. त्याला फक्त देणं माहिती. कवी विठ्ठल वाघ यांच्या काव्यपंक्ती आहेत. पाऊस रिकाम्या हाताने येईना, जाताना काहीही घेऊन जाईना. तर अशा ह्या पर्जन्य देवतेला वंदन करून आपण हा कार्यक्रम संपवूया आणि हा रिमझिमणारा आता जो बरसला पाऊस तो मनात साठवूया आणि कार्यक्रम संपवूया. खरं म्हणजे सगळ्यांची मी क्षमा मागतो की कार्यक्रम उशिरा चालू झाला. खरं म्हणजे आपला एवढा उशिरापर्यंत कार्यक्रम कधीच होत नाही, पण हा आम्ही प्रयोग पहिल्यांदाच केला तर तो दाखवायचा हट्ट होता म्हणून तो आपल्याला थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. कार्यक्रम संपायला उशीर झाला मीच क्षमस्व म्हणा असतं. निवेदकाने जाहीर केलं, हरकत नाही. आजचं आभार प्रदर्शन आपण शरदला थोडक्यात आटपायला सांगूया. हॅलो हॅलो रसिक हो, आजचा आपला हा श्रावणसरी कार्यक्रम मला वाटतं सगळ्यांना आवडला असला पाहिजे. आवडला आहे ना सगळ्यांना? आता थँक्यू थँक्यू थँक्यू. कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा असो त्याच्यामध्ये काही प्रोटोकॉल्स आपल्याला पाळावे लागतात. आता हा कार्यक्रम जरी आचार्य यात्रे कट्ट्याच्या आपल्या सभासदांनी किंवा मेंबर्स लोकांनी सादर केलेला असला तरीही आभार आपल्याला त्यांचेही मानावेच लागणार. आता तर हा कार्यक्रम सादर करण्याची जी संकल्पना आपल्या गेल्या वर्षापासून आपली सुरुवात झालेली आहे. मला वाटतं हे आपलं दुसरं वर्ष आहे आणि या वर्षी आपण आणखी प्रयोग आपण आता हळूहळू टेक्नोसॅव्ही होत चाललेलो आहोत की गाणं ज्या वेळेला गायलं जात असेल किंवा कविता ती जात असेल त्याच वेळेला या ठिकाणी आपल्याला पडद्यावरतीही त्याचं सादरीकरण आपल्याला दिसावं असा एक आपण प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी आपण व्हिडिओ व्हिज्युअल आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामामध्ये आपल्याला मदत केलेली आहे आपले रवींद्र नाटेकर यांनी. त्यांचे आपण सगळ्यात अगोदर आभार मानूया, कारण का त्यांच्यामुळे त्या कार्यक्रमाला जी रंगत आलेली आहे की म्हणजे मी तर म्हणेल की 50% आमच्या गायकांचं योगदान त्याच्यामध्ये आणि 50% मध्ये ते
आणखी असं 100% ते आम्हाला त्याच्यामध्ये आता हे जमून आलेलं आहे. तर पुढील वर्षापासून आम्ही आणखी त्याच्यामध्ये सुधारणा करू. तर ह्यासाठी रवींद्र नाटेकरांचे मी सगळ्यात आधी आभार मानेन. व्हिडिओ शूटिंग जे ह्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग केलं तर त्याच्या खर्चाची जबाबदारी आमच्या आचार्य यात्रे कट्ट्याचे आधारवड माननीय श्री राणेसाहेब, सौमिनाताई आणि आमचे सगळ्यांचे लाडके शरशचंद्र परब म्हणजेच आबा या सगळ्यांनी उचललेली आहे. तर त्यांच्याही आपण परुळेकर साहेबांनी तर ते महाराज आणि परुळेकर साहेब या चौघांनी मिळून उचललेली आहे. तर आपण त्यांचेही टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांचे आभार मानूया. जरी आपल्याच कार्यकर्त्यांनी हे सादर केलेलं असले तरी त्याच्या पाठीमागे ही मेहनत होती, रियाज सराव होता, ते गाणं लक्षात ठेवणं असतं. या ठिकाणी आल्यावरती कार्यक्रम सादर करताना काय अवस्था होते ते कळतं. तर आपण जरी आपल्या यात्रे कट्ट्याचीच सभासद जरी असले तरी आपण त्यांचेही आभार मानूया. ओके, तुम्ही या सगळ्यांनी या ठिकाणी आलात, त्या कार्यक्रमाला शोभा आणली आणि उशीर जरी झाला तरी त्याबद्दल काही तक्रार न करता शेवटपर्यंत तो कार्यक्रमाचा आनंद घेतला, त्याबद्दल आम्ही तुमचेही आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी आहे, आपल्या ह्या कार्यक्रमाचे निवेदक ज्यांनी या कार्यक्रमाला बहारदार बनवण्यामध्ये आणखी सहभाग घेतला, बघूभाई. अच्छा, तर निवेदक जे आहेत आपले नितीन जाधव आणि माधुरीताई. नितीनबद्दल तर काही सांगायलाच नको, तो प्रत्येक कार्यक्रमाचं निवेदन एवढ्या जोरात करत असतो की आपल्याला त्याच्याबद्दल आता काही शंकाच राहिलेली नाही की तो कोणताही कार्यक्रम तडीच नेऊ शकतो. माधुरीताईंचंही त्याच्याबद्दल आभार आहे की त्यांनी त्या कार्यक्रमाला ह्या दोघांनी मिळून निवेदन चांगलं केलं. कार्यक्रम कोणताही असो त्याचं निवेदन जर उत्तम झालं, त्याची पार्श्वभूमी जर व्यवस्थित सांगितली गेली ना तर तो कार्यक्रम उत्तरोत्तर चांगलाच होत जातो. आपले जे काही मेंबर्स लोकांनी ज्या कविताही सादर केल्या त्या कवितांची सुद्धा नुसती ती कविता वाचन केली नाही, तर त्याची निर्मिती कशी झाली, कुठून आली, त्याची पार्श्वभूमी सुद्धा त्या कवितेमध्ये किंवा गाण्यांमध्ये सुद्धा इव्हन गाण्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच सांगितली गेलेली आहे. अच्छा, ठीक आहे. तर व्हिडिओ शूटिंग जे केलेली आहे, ओके ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण आता या ठिकाणी त्याची सांगता करतो. राणे साहेबांना 2 शब्द बोलायचे तर ते बोलतील आणि हा कार्यक्रम नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं काल सकाळपर्यंत आमच्यामध्ये नव्हतं, कळलं का? काल सकाळपर्यंत पण सगळ्यांना वाटलं आम्ही जे काय बोलतोय गातोय ते आम्हालाच परत बघता आलं पाहिजे. आणि हे आम्ही पिता करत होतो. त्याच वेळी कल्पतरूमधले बघूबाई म्हणून आमचे मित्र आहेत, ते आले. ते म्हणून तुमचा काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं आमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही काळजी करू नका, व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय करतो. आणि त्यांनी अगदी रिजनेबल रेटमध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग करायची व्यवस्था केलेली आहे. म्हणून त्या बबूबाईचं आपण आभार मानूया. आणि यापूर्वी सुद्धा बबूबाईने कित्येक कार्यक्रमात स्वतःहून स्पॉन्सर केलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये मला वाटतं 2दा की 3दा त्याने आपले काही कार्यक्रम स्पॉन्सर केले. तर बबूबाईची आठवण केल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. त्याला आभार. आणखीन एक उल्लेख मला करावासा वाटतो की कार्यक्रम आपण जो आता ऐकला किंवा त्याचं जे निवेदन हे केलं, माधुरी डिचवलकर आजारी असताना सुद्धा त्यांनी हे निवेदन लिहिलेलं आहे. संपूर्ण निवेदन त्यांनी लिहिलेलं आहे. आणि तसंच मला आणखीन विशेष नाटेकरचा उल्लेख करावासा वाटतो, कारण त्याने आपल्या अत्रेकट्ट्या करता 3 दिवस मेहनत करून या सगळ्या स्लाइड्स जमा करून त्याच्यावर लावणं, सिरियल लावणं. आज दुपारी 3 वाजेपर्यंत पण आम्ही 2 जण बसलो होतो आणि ते काम पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद रवींद्र. आणि तसंच आपले दुसरे टेक्निशियन सुनील सावंत हे आपल्याला याची मदत करतात लॅपटॉप घेऊन कार्यक्रम सादर करण्याकरता. आपण जास्तीत जास्त आणखीन ॲडव्हान्स होत जाऊ. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.